आपले लक्ष आपण धरून ठेवणे हेच ध्यान. अस्तित्वाला देह संसर्ग आल्यानंतर देहाचे रूप धारण करतो. आपल्या साध्या भाषेत त्याला आपण जन्म झाला असे म्हणतो. जाणीवेला आधार म्हणून ती देहाला पकडते व स्वतःला देह समजते. अस्तित्व ह्या सर्वांचे साक्षी असते, मन, प्राण, देह वगैरेच. पण देह तो नव्हे, तो देह मन प्राण यांचा जाणता आहे. मन हे प्राणाचे कार्य आहे. प्राण हा सत्व धार्जिण आहे. प्राणशक्ती सर्व काही करते. मन, प्राण, काया यांचा साक्षी आत्मा आहे. कायाच्या सहवासाने तो आत्मभान विसरला गेला आहे व कायारूप त्याला आत्म्याला मानले जाते. हाच भ्रम आणि हीच माया ज्याच्यातून जंतुत्व निर्माण होते तेच त्या जंतूचे खाद्य. अन्नसत्वातून जंतूचा किडामुंगींपासून ब्रह्मादिकापर्यंत जन्म होत असतो आणि पुढे पण तो अन्नसत्वावरच पोचला जातो. त्यामुळे त्या जंतुत्वाला, त्या जाणतत्वाला अन्नाचा सतत पुरवठा लागतो. साध्या भाषेत भूक लागते म्हणून आपण खात असतो. एखादा माणूस रॉकेटमधून अंतराळात फिरायला गेला, त्याचा अन्नपुरवठा जर खंडित झाला तर तो परत येईल का? म्हणजे त्याचे ज्ञानतत्व थोड्या काळानंतर अदृश्य होईल. प्राणी एकमेकांना फाडून खातात. जीवो जीवस्य जीवनम हे तर सर्वश्रुत आहे. आमचे पण खाद्य तेच आहे. म्हणजे ज्याच्यातून आम्ही निर्माण झालो ते वनस्पतीचे सत्व आमचे खाद्य. जाणतत्व आपल्याला देहरूप मानते म्हणून जन्ममरण स्वर्ग नरक हे त्याला ऐकवले गेले आहेत आणि ती जाणीव ते पक्के धरून राहते. 3 गुण सत्वातून निर्माण होतात, सत्व, रज आणि तम. सत्व म्हणजे दया, परोपकार, रज म्हणजे व्यापार उद्योग आणि तम म्हणजे आपल्या कर्तेपणाचे. आपले लक्ष आपण धरून ठेवणे हेच ध्यान आहे. आपले लक्ष आपण धरून ठेवणे हे ध्यान. आपलं लक्ष काय तर आपण देह नव्हे हे उमजणे. ते धरून ठेवायचं म्हणजे आपलं ध्यान जे आहे ते सतत ह्या सत्यावर केंद्रित करायचं. देहबुद्धी वर्ज्य होईपर्यंत आपल्याला अनमोल वाटणारी वस्तू आपण जशी जपून ठेवतो ती सतत आपल्या लक्षात असते. तसा जपणूक या लक्षाचा झाला पाहिजे. ज्ञान म्हणजे जाणवत्या जाणीवेची जाणीव. ते ज्ञान धरून ठेवायचे. देह हे जाणीव भोगणाऱ्या गुणाचे खाद्य आहे. आत्मप्रेमाला अन्नाची गरज आहे म्हणजे सत्वाची गरज आहे. तशी ही ज्ञानज्योती भगवान भगवती सत्वाधीन आहे. ज्ञान म्हणजे सत्वगुण पाहावे आपणासी आपण. अहंभाव म्हणजे मी आहे असा भाव. अहंकार म्हणजे स्वतःला देहरूप मानून वागणे. देहाच्या संसर्गाने चितघन आत्मा स्वतःला विसरतो व जाणीवेला चिकटतो. जो बातमीरहित होता त्याला आपण आहे अशी बातमी मिळाली व तो खुश झाला. जन्म झाल्याची दृष्ट लागली. दृष्ट लागणे म्हणजे काहीतरी वाईट होणे, पण त्याच्यावर काहीतरी उतारा करावा लागतो म्हणजे ती दृष्ट जाते. तसं जन्म झाला की परमात्म्याला जणू दृष्ट लागली. जेव्हा देह ओवाळून टाकला म्हणजे देह मी नव्हे असे उमजले तेव्हा ती दृष्टी गेली. आपण कुणाच्याही जन्माची बातमी ऐकून खुश होतो, तर इथे जन्म झाला म्हणजे काय झालं? परमात्म्याला आपण स्वतः असल्याची जणू बातमी मिळाली. तोपर्यंत परमात्मा बातमी विरहित होता. त्याला स्वतः असल्याची माहिती नव्हती. तो स्वतःच पूर्णपणे रमला होता. त्याला स्वतः असल्याची माहिती नव्हती. महाराज एकदा एकटेच बसले होते. आम्ही अचानक त्यांच्यासमोर जाऊन त्यांना नमस्कार केला. तेव्हा ते चमकले आणि म्हणाले, अरे तुम्ही आलात, मला आता कळलं आपण असल्याची बातमी म्हणजे बातमी. ही बातमी मी नसून ज्याला कळली ते मी आहे. तो आपण स्वतःला विसरला व बातमीला चिकटला आणि ज्या अन्नातून ती निर्माण झाली ते अन्नच आपण असे समजला. आत्म्याकडे मन जात नाही कारण ते देहापुरते आहे. देहाचा विसर पडला की आत्मा आत्मरूप झाला. सर्व जगातील प्रकाश त्या परमात्म्यात मावळतात. सत्व शुद्धी झाली की अहंकार गेला. गुण म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे सत्व, सत्व म्हणजे अर्क म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे प्रकाश, जाणीवेचा प्रकाश. जन्म झाल्याची दृष्ट लागली आणि त्याच्यावरून काया ओवाळली, त्यामुळे दृष्ट गेली. आपले हे सत्यनित्य स्वरूप आहे ते आपण आहोत. आत्मा म्हणजे पण तेच आहे, पण देहाच्या सहवासात त्याला जीव म्हटले जाते व तो सुख दुःख भोगतो अशी आपली खात्री असते. सदा सर्वदाचे आपण म्हणजेच परमात्मा. आत्मा ही तोच, पण देहातील जीव म्हणजे सुख दुःख भोगणारा.